10 लाख रुपये सगळ्यांना मिळून आले असते. सगळ्यांना मिळून 10 लाख आले. ज्यांची कामं होतील ना, मी त्यांच्यासाठी मेसेज टाकला होता, तुम्हाला तो बुके किंवा काही घेऊन यायची इच्छा असेल ना, 100-200 तर बुके खर्च करण्यापेक्षा तुमच्या एरियामधल्या प्राण्यांना आहे ना खायला टाका. कुत्रे मांजरे असतील ना, मुके प्राणी असतात ना, त्यांना तिथे माझ्यामधले हे बुकेचे पैसे आहेत, आजूबाजूच्या तुमच्या एरियामधल्या मुक्या प्राण्यांना खायला घाला. बुके बिके बुक्यावर पैसे खर्च नाही करायचे. मला ते कसं आहे माहितीये का, फालतूमध्ये पैसे घालवले 100-200 रुपये. मी मागच्या वेळी आवाहन केलं होतं, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही ते आभारपत्र काल दिलं ना, परवा. किती जणांना पगार मिळाला? 10 लोकांना मिळाला. 10 लोक कुठे? 10 लोकांना पगार मिळाला आणि त्यातले तुम्ही आले 3 जण. बाकीचे 7 जण कुठे आहेत ज्यांचा पगार मिळाला? ते नाही आलं. तुम्ही 3 का आला? मग तुला किती पगार मिळाला? 90,000. तुम्हाला किती मिळाला? 250 आला. 60,000 आले. तुला 90,000 आले. म्हणजे सगळ्यांना तुम्हाला अर्ध पेमेंट आलं आणि अजून 7 जणांना पण आलं. 10 लाख रुपये सगळ्यांना मिळून आले असते. सगळ्यांना मिळून 10 लाख आले. 17 जणांचे मिळून 33 लाख होते आणि त्यातले 10 जणांना त्यांनी पेमेंट टाकलं. आणि येताना मात्र तुम्ही पगार मिळाल्यावर फक्त 3 जण आले. बाकी जणांना तर आता कामाला लागले असतील, त्यांना वेळ नसेल किंवा त्यांना आता पगार मिळाला, त्यांना माहिती आता त्यांचं काम होणार आहे म्हणून त्यांना यायची इच्छा नाही झाली. काय घातलं काय तसं भरपूर चालू सगळ्यांना. त्या दिवशी पण 5 जण आले होते. 2 जणांचं ऑपरेशन झाले. आता ऑपरेशन होणार, कोणीतरी मरणार, कोणीतरी वादळ येणार, काहीतरी होणार. आता बाकीच्यांनी सगळ्यांनी कारणं दिली त्यांची प्रत्येकाची कारणं दिली. तर आता जी मला मुलं नाही आले त्यांची मला नावं दे. आणि आता तुम्ही जॉब करत नाही तिथे, म्हणजे तुम्ही जॉब सोडल्यानंतर तुम्हाला अर्धा पगार मिळाला आणि ती उरलेली जी आहे ती काही लोक लागली पण दुसऱ्या ठिकाणी. असे जमाना स्वार्थी आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही ज्या दिवशी माझ्याकडे आला होता 17 जण, त्यावेळी मी तुम्हाला बोललो होतो की एका महिन्यात तुम्हाला पैसे भेटतील म्हणून. त्यावेळी तुम्ही बराच वेळ सगळे थांबलात. जसे का पैसे आले, मला तर रिवॉर्ड मध्ये येतात सगळं. मी तुम्हाला कोणाला फोन नाही केला, पण मला सगळ्यांचा अपडेट कंपनीचा मालक म्हणून किंवा कंपनीचे मॅनेजर म्हणून सगळे मला अपडेट पाठवतात. त्यानंतर किती दिवसांनी मला कोण भेटायला येतं ह्याची मी वाट बघतो. पगार मिळून किती दिवस झाले? ज्या दिवशी भेटलं दुसऱ्या दिवशी आम्ही 30 तारीखला. बरोबर की नाही? मग त्याच्यानंतर एक आपल्याकडे प्रथा आहे की आपली कामं झाली ती निदान आपण थँक्यू बोलायला तरी येतो. आता जे नाही आले, मला असं वाटत नाही की मी त्यांना पुढे पगार भेटेल किंवा नाही भेटेल. जे माझ्याकडे येतील त्यांनाच त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. घर बसल्या कोणाला मी सर्व्हिस द्यायला बसलेलो नाही, कळलं? आणि आता मला वाटत नाही मी अजून पुढच्या काही मुलांना मी मदत करेन, कारण इथे जर मी निस्वार्थी भावनेने तुम्हाला जर मदत करतोय तर त्याचं ऍप्रिशिएशन तुम्ही करण्यासाठी सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि मला हा मेसेजच सगळ्यांना द्यायचा आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला गरज असते तुम्ही सगळेजण येता आणि एकदा का गरज झाल्यानंतर तुम्ही येत नाही. त्याच्याने तुम्ही कुठे पण कामाला जाणार ना, तिथे पण तुमच्यावर असंच होणार आहे. मला जास्त काय बोलायचं नाही त्याच्यावर. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. मग त्याच्यातनं काय शिकायला काय मिळतं? स्वार्थीपणा जास्त वाढलाय, पण तरी पण मी जतो माझं चालूच असतो. लोक येतात जातात, कामं झाली जातात. आता तुम्हाला ती किती वर्षापासून पेंडिंग होतं तुमचं? 6 महिन्यापासून पैसे भेटले नाही. आणि मी तुम्हाला बोललो होतो 1 महिना फक्त वेट करा, तुम्हाला पैसे भेटणार. भेटले तुम्हाला पैसे. या फक्त घेऊन जा. मला आवडत नाही बुके बिके काही घेऊन जाऊ नको. आणि ते डोंट वेस्ट. मी एक व्हिडिओ टाकला होता ऍक्च्युअली,
तुम्ही तो बघितला, तुम्ही मला फॉलो नाही करत. प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही 1-2 व्हिडिओ बघता. तुमच्या मधून माझ्या पेजला फॉलो केलं पाहिजे. ज्यांची कामं होतील ना, मी त्यांच्यासाठी मेसेज टाकला होता. तुम्हाला तो बुके किंवा काही घेऊन यायची इच्छा असेल ना, 100-200 बुके खर्च करण्यापेक्षा तुमच्या एरियामधल्या प्राण्यांना आहे ना खायला टाका. कुत्रे मांजरे असतील ना, मुके प्राणी असतात ना, त्यांना तिथे माझ्यामधले हे बुकेचे पैसे आहेत, आजूबाजूच्या तुमच्या एरियामधल्या मुक्या प्राण्यांना खायला घाला. हा माझा संदेश आहे तुम्हाला सगळ्यांना. तेवढं करा, मला मिळेल ते. एवढं सांगा की आम्ही एवढं घातलं खायला. मुक्या प्राण्यांसाठी करा काहीतरी.